आज आईला येऊन 2 दिवस झाले होते आणि आम्ही निघालो होतो मायलेकी मिळून शॉपिंग करायला. आता तर तुम्हाला तर माहिती सोलापूर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे. आता तिला त्याच काही छोट्या-मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. पहिल्यानं हे गालीचे पाहिले. आम्हाला काही पटले नाही कारण खूप महाग म्हणत होते. त्यानंतर आम्ही म्हणलो सोलापूरमध्ये जे प्रसिद्ध दुकान आहे गांगजी त्यांच्या दुकानमध्ये जाणार होतो. तर गरमीनं हाल किती बेकार झाले ते बघू शकतात. माझी स्कार्फ घामाने ओली झाली. आता आई माझ्या मांडीवर बसली होती कारण ना खूप गर्दी होती रिक्षामध्ये आणि आता पूर्ण ना मार्केट ओपन झालं होतं आणि आम्ही भर उन्हात 3:30 वाजता निघालो. म्हणलं परत कारण संध्याकाळी ना आईला रिटर्न जायचं होतं. तर त्याकरता 3:30 वाजल्यापासून खरेदी करायला चालू केली. थोडं पुढं गेल्याच्या नंतर ना रिक्षातले पॅसेंजर उतरले आणि आम्हाला बसायला जागा मिळाली. हे सोलापूरमधलं प्रसिद्ध दुकान आहे गांगजी, जे की गौतम चौकामध्ये आहे. कोणाला जर असे चादरी वगैरे घ्यायची असेल ना तिथं तुम्ही नक्कीच व्हिजिट देऊ शकता. तर सगळ्यात आधी आम्ही या आसनपट्ट्या घेतल्या जे की आपण जेवणाला बसतो ना त्या पट्ट्या. त्यानंतर त्यांच्याकडे ना हे छान आलतं जे की बुके होते, पण त्या बुकेमध्ये ना टावेल नॅपकिन त्याच्याने ते बनवले होते. हे बरे ना वापरामध्ये येतात. तर मी असे काही 2-3 बुके बघितले कारण थोड्याच दिवसात आमच्या घरी लग्न आहे ना, तर त्याकरता आधीच आम्ही थोडी इन्क्वायरी करायला चालू केली. त्यानंतर हे जे पांघरायचे पाहत आहेत ना खूप छान आहे आणि हा गालीचे एक घेतला आम्ही. हा फक्त 1200 रुपयाचा आहे आणि एवढी खरेदी झाली. त्यानंतर ना आईचं तिकीट कन्फर्म करायला मी बसस्टँडवर गेलते कारण गर्दी खूप आहे लग्न सराईमुळं. त्यानंतर आईला छानपैकी जेवण करू घातलं आणि आता तो क्षण आला आणि प्रत्येक मुलगी ही भावूक होत असते. आई असू वडील असू त्यांनी जाताना रडायला येतं, पण मला मात्र रडायला येत नाही. आता तुम्ही म्हणताल असं का? कारण काय म्हणतात माहिती का, मनामध्ये पाहिजे आपली बॉन्डिंग पक्की पाहिजे. तर त्यानंतर मी आणि आई रिक्षामध्ये गेलो. सोहम पुढे गेला. आता हे माझे काकू आहेत तेही आले होते. आम्हाला ते डायरेक्ट बसस्टँडवर भेटले आणि आता आम्ही थोड्या वेळ लवकर आले मग मस्त गप्पा करत बसलो आणि फायनली मग इकडे त्यांची गाडी लागली. त्यांना गाडीमध्ये बसवलं कारण गाडी हालायला बराच वेळ होता आणि रात्री तशी भरपूर झाली होती. मग त्यांना गाडीमध्ये बसवलो आणि बाहेरूनच त्यांना टाटा केलो कारण 10-10:30 ऑलरेडी इथंच झाले होते आणि मग आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.